क्वेश्चन नंबर 4 आहे. फर्स्ट क्वाड्रिलेटर ABCD इज अ पॅरलोग्राम. म्हणजे हा जो आहे हा पॅरलोग्राम दिला आहे. द रेशो ऑफ अँगल A अँगल B ऑफ दिस पॅरलोग्राम इज 5 ॲज 4. फाइंड द मेजर ऑफ अँगल B. तर आपल्याला अँगल B फाइंड आउट करायचा. माहिती घेऊया आपण. अँगल A अँड अँगल B आर इंटिरियर अँगल. Therefore, angle A plus angle B is equal to 180. Let 5x and 4x be the measure of angle A and angle B respectively. माहिती आहे 5x प्लस 4x इक्वल्स टू 180 डिग्री. या दोघांची प्लस केल्यावर इथे 9x इक्वल्स टू 180 डिग्री. आपल्याला x फाइंड आउट करायचं. मग आपण x साईडला घेऊ. इथे 180 डिग्री आणि हा मल्टिप्लायला इकडे डिवाइडलाच आहे. ठीक आहे. 9 1 जा 9 9 2 जा 18 0 ॲज इट इज. इथे 20 डिग्री मध्ये फॉर x इक्वल्स टू 20 डिग्री. Therefore, angle B equals to 4x. 4 into 20 is equals to 80 डिग्री. ठीक आहे. एक्सची किंमत टाकली आपण इथे 20, तर ही 80 डिग्री येतं. मग इथे आन्सर येतं therefore the measure of angle B is 80 डिग्री. ठीक आहे. सेकंड आहे. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5 ॲज 9. 5 years hence रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 3 ॲज 5. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. ठीक आहे. ते घेऊया आपण. लेट 5x बी एज ऑफ अल्बर्ट अँड 9x म्हणजे जे फर्स्ट आपल्याला रेशो दिला आहे तो आपण काय करूया मानून घेऊया. B एज ऑफ सलीम फ्रॉम गिवन कंडिशन. फाय एक्स प्लस 5 9x प्लस आताच्या कंडिशन 5 years हेन्स म्हणून आपण इथे 5 ॲड करूया. आणि आत्ताचं दिलं आहे त्यांनी रेशो 3 ॲज 5. ठीक आहे. आता याचं आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. हे ह्याला होईल 5 into 5x प्लस 5 आणि हा 3 आहे. हो याला मल्टिप्लाय करूया. 3 into 9x प्लस 5. ठीक आहे. मग इथे 5 into 5 25x 5 into 5 25 equals to 3 9s are 27x प्लस 3 5s are 15. आता जे आपल्याला व्हेरिएबल सोबत आहेत ते आपण एक साईडला घेऊया. मोठी संख्या पुढे घेऊया. 27x मायनस 25x ही इक्वल्स टू आता 25 इथे प्लस आहे इकडे जाताना ते मायनस होईल 15. ठीक आहे. इथे येतो 2x इक्वल्स टू इथे किती येतात 10. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्स इक्वल्स टू 10/2. इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाइड. 2 1 जा 2 2 5 जा 10. मग एक्सची किंमत काय येते 5. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 5. आता मग आपल्याला काय काढायचं आहे. अल्बर्ट एज ऑफ अल्बर्ट इक्वल्स टू 5x इक्वल्स टू एक्सची किंमत काय मिळाली 5. हा 5 आणि एक्सची किंमत 5 टाकू आपण. 5 5 जा 25 years. सध्या अल्बर्टचं वय किती आहे 25 years. आणि एज ऑफ सलीम इक्वल्स टू 9x इक्वल्स टू 9 into 5 इक्वल्स टू
45 years. थर्ड नंबरचा आहे द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पेरीमीटर इज 36 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. लेंथ अँड ब्रीथ of rectangle be 3x and x respectively. Perimeter of rectangle length plus breadth 36 equals to 2. 3x plus x 3x plus x घेऊया. ठीक आहे. मग इथे 36 इक्वल टू ते 3x प्लस एक्स केल्यावर 4x येतात आणि 4x प्लस 2 केल्यावर इथे 8x येतात. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते देअरफॉर x इक्वल्स टू 4.5. म्हणजे 8ने 36ला डिवाईड केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 4.5. ठीक आहे. पुढे घेऊया लेंथ. देअरफॉर लेंथ इक्वल टू 3x 3 into 4.5 equal to 13.5 centimeter. Breadth x equals to 4.5 centimeter. The length and breadth of rectangle are 13.5 centimeter and 4.5 centimeter respectively. ठीक आहे, समजलं. फोर्थ आहे द रेशिओ ऑफ टू नंबर इज 31 as 23 and their sum is 216. फाइंड दिस नंबर. ठीक आहे. इथे किंवा लेट द नंबर बी 31x and 23x respectively. From given condition. (31x plus 23x equals to 216. ठीक आहे. या दोघांची प्लस केल्यावर इथे येतात 54x इक्वल्स टू 216. मग इथे 16/54 आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे केल्यानंतर ते 4 येतं. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 4. एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे 4. मग आता आपण जे 31x मानलं आहे. मग इथे 31 into 4 केल्यावर किती येतं 4 1 जा 4 3 जा 124 हे त्याचं ॲन्सर येतं. देन सेकंड येतं 23x इक्वल्स टू 23 into 4 5 जा 12 2 92 हे त्याचं ॲन्सर येतं सेकंड नंबर. ठीक आहे. म्हणजे या दोघांची सम किती येते आपल्याला 216. मग दोन्ही नंबर आपले काय मिळाले 124 आणि 92. 124 and 92 are the required number. ठीक आहे. फिफ्थ नंबरचा आहे द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 360 अँड द रेशो इज
10 ॲज 9. देन फाइंड द नंबर. आता दोन संख्यांचा गुणाकार 360 येतो, तर आपल्याला त्यांचा रेशो दिला आहे 10. 10च 9, तर आपल्याला आता त्यांचा इथे नंबर फाइंड आउट करायचे आहेत. इथे कसं होतं, त्यांची बेरीज 216 येत होती, त्यांचा रेशो येत होता 31 23, आणि आपल्याला ते दोन्ही नंबर इथे फाइंड आउट करायचे होते. आता आपण याचा गुणाकार दिलेला आहे, आता आपल्याला इथे नंबर फाइंड आउट करायचे आहे. लेट द टू नंबर बी 10x and 9x respectively. From the given condition, (10x into 9x equals to 360). आपण याला x मानून घेऊ. पहिली संख्या आणि दुसरी संख्या 10x आणि 9x बरोबर 360. यांचा गुणाकार 360 येतोय. ठीक आहे. मग या दोघांचा गुणाकार किती येते 90x येईल स्क्वेअर. मल्टिप्लाय असल्यामुळे या दोघांचा स्क्वेअर येईल इक्वल्स टू 360 येतात. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना, आपण एक्स स्क्वेअर इक्वल टू 360/90. ठीक आहे. मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येते 4. जर 90ने याला डिवाईड केला तर इथे 4 व्हॅल्यू येते. ठीक आहे. मग आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. आपण जर स्क्वेअर दोन्ही साईडला घेतलं तर एक्सची म्हणजे हा सेपरेट एक्स राहतो, तर याची व्हॅल्यू फक्त एक्स इक्वल्स टू 2 येईल. ठीक आहे. मग आपण आता काय करूया, 10x इक्वल्स टू म्हणजे 10 × 2 इक्वल्स टू ते 20 येईल. 9x इक्वल्स टू 9 × 2 इक्वल्स टू 18. म्हणजे त्या दोन संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, 20 आणि 18, आणि त्यांचा गुणाकार किती येतो 360. तर रिक्वायर्ड numbers are 20 and 18 respectively. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे, इफ a as b equals to 3 as 1 and b as c equal to 5 as 1, then find the values of first in bracket a cube upon 15 b square c bracket cube. सोल्युशन a as b equal to 3 as 1 आहे. ठीक आहे. मग इथे देअरफॉर आपण घेऊया a/b equals to 3/1. जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं a इक्वल टू a × 1 केल्यावर a ॲज इट इज येईल, आणि b × 3 केल्यावरती इथे 3b येईल. ठीक आहे. आता इथे काय दिले, b as c इक्वल टू 5 as 1. देअरफॉर b as c इक्वल टू 5 as 1. मग इथे काय येईल, b × 1 b ॲज इट इज येईल, आणि c × 5 इथे 5c येईल. ठीक आहे. तर मग आता आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण काय करूया, इथे येईल a इक्वल टू 3b. a इक्वल टू आपल्याला 3b मिळाला आहे, इक्वल टू म्हणजे 3b ची किंमत किती मिळाली आहे आपल्याला 5c मिळाली आहे. मग इथे 3 × इथे आपण 5c घेऊया, म्हणजे b ची किंमत आपल्याला 5c मिळाली आहे. मग इथे येईल आपल्याला देअरफॉर a इज इक्वल्स टू 15c ही किंमत मिळेल, अँड b इज इक्वल टू 5c ही ॲज इट इज असणार आहे. ठीक आहे. आपल्याला आता ह्या किमती मिळाल्या. आता आपण ह्या ज्या मिळालेली किंमत आहे ते आपण आपल्याला आता एक्झाम्पलमध्ये टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. मग आपल्याला दिलेलं एक्झाम्पल काय आहे, a³ 15 b² c आहे. ठीक आहे. याचा ब्रॅकेट क्यूब आहे. ठीक आहे. आता आपण याच्यात त्या किमती टाकून घेऊया. इथे येईल 15. a³ ची किंमत किती आहे, a ची किंमत किती आहे 15c. ब्रॅकेट क्यूब घेऊया. इथे पण 15 b ची किंमत किती आहे 5c × इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण ब्रॅकेट घेऊया × c ॲज इट इज. ठीक आहे. ह्या किमती मिळाल्या इथे हा ब्रॅकेट क्यूब. आता याचा क्यूब दिला असल्यामुळे आपण याला 3 टाइम मल्टिप्लाय करून घेऊया × c³ ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता हा 15 हा जसा आहे तसंच घेऊया फॉर्म्युल्यामध्ये.
5चा स्क्वेअर दिलेला आहे म्हणून 5 × 5 × हा स्क्वेअर आणि हा एक सी, इथे 5 C³ येईल. ठीक आहे. मग आता इथे काय होणार आहे, हे दोघं जे आहेत ते दोघं काय होऊन जातील, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ही स्टेप घेतली होती 15 × 15 × 15. इथे क्यूब असल्यामुळे आणि C³ येतो इन ब्रॅकेट क्यूब. खाली पण इथे 15 येतो 1 टाईम. 5चा स्क्वेअर येतो म्हणून 5 हा 2 टाईम घेतला आहे. आणि 6 C × C केल्यावर इथे C³ येतो. मग हा C³ कट झाला. हा 15 इथे कॅन्सल होतो. मग इथे राहतात काय, 15/5 × 5 ब्रॅकेट क्यूब. मग आपण ते इथे घेतले 15 × 15 आणि 5 × 5. मग या 5ने या 15ला डिवाईड केलं आणि या 5ने या 15ला डिवाईड केलं. ठीक आहे. मग इथे काय येतं आपल्याला 3 × 3 ब्रॅकेट क्यूब. मग 3 × 3 म्हणजे 3 3 जा 9, 9चा क्यूब. मग आपण इथे 81 × 9 घेतल्यावरती आपलं आन्सर येतं 729. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे A²/7BC = 2. आता एची किंमत आपल्याला मिळाली आहे काय, 15C. इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण तो स्क्वेअर घेतला आहे आणि खालची बीची किंमत आपण 5C म्हणजे 7 × B × C आहे. तर मग 7 × 5C × C येतो = 15 × इथे स्क्वेअर असल्यामुळे 15 × 15 C² येतो. इथे हा 5C ॲज इट इज येतो आणि C × C केल्यावर इथे Cचा स्क्वेअर म्हणून हा C² कट होतो आणि हे दोन्ही C कट होतात म्हणजे हा C² होतो. आणि इथे 5 1 जा 5, 5 3 जा 15. मग इथे येतं 15 × 3/7. ठीक आहे. आपण इथे घेतलं मग आपलं आन्सर येतं 15 × 3 = 45/7. मग इथे येतं द रिक्वायर्ड व्हॅल्यू इज 45/7 येते. ठीक आहे, समजलं. आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ √0.04 × 0.4 × A = 0.4 × 0.04 × √B, देन फाइंड द रेशो A/B. आपल्याला त्याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर बघूया आपण आता आपल्याला गिवन काय आहे त्या लिहून घेऊया आपण इथे. √0.04 × 0.4 × A. ओके. = इथे काय 0.4 × 0.04 × √B. आता आपण काय करू, हे आणि हा √A हे दोघं आपण सेपरेट करून घेऊया इथे. A/√B = आता हे आणि हे पण मग काय येईल, डिवाइड फॉर्ममध्ये येऊन जाईल. 0.4 × 0.04 अपॉन इथे काय येतं, हा √0.04 × 0.4. ठीक आहे. तर मग आपल्याला आता हा स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण काय करू, दोन्ही साईडला काय करून घेऊया, स्क्वेअर करून घेऊया. म्हणजे आपले यांचे स्क्वेअर रूट जे आहेत ते काय होतील, कॅन्सल होऊन जातील. = 0.4 × 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन √0.04 × 0.4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता हा स्क्वेअर आणि हा √रूट कॅन्सल होतो, हा स्क्वेअर हा रूट कॅन्सल होतो. खाली राहतं A/B = 0.4 × 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर. याचा राहतो इथे √रूट नसल्यामुळे हा कॅन्सल होत नाही × 0.4. ठीक आहे. मग इथे कळलं हे. आता आपण काय करूया, आता याचा स्क्वेअर घेऊन घेऊया. इथे A/B = 0.4 × 0.04 × 0.4 × 0.04 अपॉन 0.04 × 0.4. मग हा एक 0 पॉईंट कट झाला, हा एक 0.4 कट झाला, हा एक 0.04 कट झाला, हा 0.04 कट झाला. आपल्याकडे राहतं A/B = 0.4 × 0.04. ओके. अपॉन 1
ठीक आहे. आता याचा पॉईंट काढण्यासाठी इथे आता एकच 0 आणि एक डेसिमल पॉईंट तर 1 डिजिट आहे. इथे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. मग याला मल्टिप्लाय 100ने करावं लागेल आणि याला मल्टिप्लाय 10ने. मग इथे 0.04 इंटू 10/100 इंटू 0.04 इंटू 100/100. ठीक आहे. मग याचं येईल इथे 4/10 इंटू 4/100 येईल. मग हे जे डिजिट आहेत हे काय होतील, हे 2ने डिवाइड होऊन जाईल, हे 100ने डिवाइड हे 4नेच डिवाइड होईल. मग हे 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. इथे 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि इथे 2 उरतात. मग 4 5 जा 20. मग इथे 2/5 इंटू 1/25. आता याचं मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल 2 1 जा 2 आणि 5 इंटू 25 केल्यावर इथे येईल 125. आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे होती ती आपल्याला मिळाली. आपण आता ते रेशोमध्ये म्हणजे ही जी व्हॅल्यू आली ही A/B मिळाली आहे. आता आपण ते रेशोमध्ये राईट करून घेऊया. देअरफॉर A/B इक्वल्स टू 2/125. तर रेशोमध्ये घेऊया ती A/B इक्वल्स टू 2/125. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट x + 3 ॲज इन ब्रॅकेट x + 11 इक्वल्स टू इन ब्रॅकेट x - 2 ॲज x + 1. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे. ते आपण जे इथे रेशोमध्ये दिले ते आपण डिवाइड फॉर्ममध्ये घेऊन येऊया. x + 3/x + 11 इक्वल्स टू x - 2/x + 1. ठीक आहे. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x + 3 इंटू x + 1 इक्वल्स टू x - 2 इंटू x + 11. ठीक आहे. तर याचं मल्टिप्लाय करताना हा x इंटू x इथे x² येईल, x इंटू 1 ओनली x येईल, x इंटू 3 इथे 3x येईल आणि x इंटू 1 इथे 3 येईल. तर ह्या दोघांचं करताना x इंटू x² येईल, ते मायनस येईल. x इंटू 11 हा प्लस असल्यामुळे इथे 11 येईल, 11x. आता इथे मायनस येईल, इथे 2 इंटू x 2x येईल आणि मायनस 2 इंटू 11 -22 येतील. ठीक आहे. मग आता आपण हे जे आहे हा x² इकडे घेऊया. हा 3x आणि हा x प्लस इथे 4x + 3 होतील इक्वल्स टू इथे हा x² प्लस हे दोघांमध्ये मायनस होऊन इथे 9x येईल मायनस इथे 22 येईल. ठीक आहे. आता जे व्हेरिएबल्स सोबतच्या व्हॅल्यू आहेत ते एक साईडला घेऊया आणि ज्या विदाऊट व्हेरिएबलच्या आहेत त्या एक साईडला घेऊया. ठीक आहे. आता यातला हा x² कट होऊन जाईल. इथे येतो 9x, हा 9x इकडे घेतला आपण आणि हा इथे प्लस होईल 4x मायनस होईल. इथे हा प्लस आहे इकडे मायनस येईल, आपण त्याची साईड चेंज होईल आणि हा 22 ॲज इट इज राहील आणि हा मायनस आहे इथे प्लस होऊन जाईल, इथे +3 येईल. आणि लक्षात आता ह्या दोघांची मायनस केल्यावरती इथे 5x येतं आणि ह्या दोघांची प्लस केल्यावरती इथे येतं 25. मग आपल्याला एक्सची किंमत फाइंड आउट करायची. एक्स आपण घेतला इथे 25/5 घेतला. 5 1 जा 5, 5 5 जा 25. मग एक्सची किंमत आपल्याला येते देअरफॉर x इज इक्वल्स टू 5. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.